आत्ता आम्ही नेपाली कुट्टी गावात आलो आहे। हीच ती नदी आहे ज्याच्यामुळे पूर्ण हाहाकार झाला आहे। इथे तुम्ही परिस्थिती काय आहे बघू शकता। ट्रंकॉलची टीम इथे पोहोचलेली आहे आणि हा जो टँकर आहे हा वाहत येऊन इथे नेपाली कुट्टीमध्ये येऊन अडकला, तो जळाला, बरंच काय काय झालं इथे। पण ही खरी परिस्थिती आहे नेपाली कुट्टीमध्ये। शेकड्यांनी जनावरं इकडे मेली आहेत। हा टर्न बघू शकता जो यापूर्वी एवढा मोठा नव्हता, पण हा जे पाणी वाहत आलं त्याच्यामुळे पूर्ण एवढा मोठा पात्र झालं आणि एवढा मोठा टर्न आला। तर हे सगळं वाहत आलेलं डेब्रिस पण आहे, ही नदी आहे। लोग ना दाना दे के हम लोग को गाय गोरु कितना दिन से भूखा है, गाय गोरु आज दाना खाने मिलेगा हम लोग को। ये लोग में सब बह गए, 5 ठो है। हम लोग का सब नेपाली गांव में गाय का ही बिजनेस था। किसी का 18 ठो, किसी का 19 ठो, किसी का 25 ठो, सब गाय हम लोग का बहा के लेके गया। सब खेती करने वाला जगह तो सब बर्बाद कर दिया। कल फाउंडेशन से आया हम लोग के लिए हेल्प करने के लिए, हम लोग को बहुत अच्छा लगा। आप लोग को बहुत बहुत धन्यवाद। में ये ब्लॉक हो गया, ब्लॉक में कुछ तो खेती बाती होगा नहीं, आदमी का बहुत सारा नुकसान हो गया। अपना भी घर द्वार तो टूटा है, तब गाड़ी ये गाड़ी हम चलाता है बोल के ये गाड़ी में मतलब अभी खाना पीना भी इसमें ही कर रहा है, सोना पीना भी इसमें ही। खाना पीना तो सब ठीक ठाक से मिल रहा है, लेकिन गाय बच्चे लोग का थोड़ा आना उसके लिए थोड़ा दिक्कत हो रहा है। जनावरं अजूनही आत नाही आहेत, पण या पहिल्या घरामध्ये आम्हाला असं दिसून आलं की हे जायला त्या घरापर्यंत रस्ता आहे। अन्यथा मॅक्झिमम इथे पाणी भरल्यामुळे तुम्हाला दिसू शकेल की गाई म्हशी पण दावणीलाच बांधल्यात, पण पाणी भरल्यामुळे परिस्थिती, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे परिस्थिती कठीण आहे। अशा पद्धतीने आत्ता त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना होडीची गरज लागते आहे। सो अजूनही अशी स्थिती, इतक्या दिवसानंतरही अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। म्हणजे अगदीच तुम्हाला दाखवायला झालं तर इथे त्यांचं घर आहे बघा, आणि इकडनं ते होडीतनं त्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात।